बीडमध्ये भाजप आमदार सुरेश धस यांना काळे झेंडे दाखवण्याचा प्रकार घडला आहे। या घटनेवर प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मोठे विधान केले आहे। त्यांनी सांगितले की यापेक्षा महत्त्वाचे विषय राज्यात आहेत, त्यावर चर्चा झाली पाहिजे। तसेच महाराष्ट्राच्या विकासावर भर देण्याचे भाजपचे धोरण असल्याचे त्यांनी स्पष्ट केले। महाविकास आघाडीच्या जे गाव आहेत ताब्यात त्यांचा टार्गेट कर अशा पद्धतीचं वक्तव्य देखील त्यांनी केलं नाही। नितेश राणे त्या ठिकाणी बोलण्याचा अर्थ त्यांचा असा नव्हता। मी बोललो नितेश राणेशी, माननीय देवेंद्र फडणवीसजींनी राज्यपाल महोदयाच्या अभिभाषणाच्या वेळीच सांगितलं, या महाराष्ट्राचा चौफेर विकास आम्हाला करायचा आहे। ज्या ठिकाणी महाविकास आघाडीचे आमदार आले त्या ठिकाणी आम्हाला विकास करायचा आहे, महायुतीच्या आमदारामध्ये विकास करायचा आहे। महाराष्ट्रात कुठेही त्या ठिकाणी असा रिजनल इनबॅलन्स होणार नाही किंवा मतदारसंघाचा विकास थांबवणे हे काही आमची भूमिका नाही आहे। महायुती सरकारची, देवेंद्र फडणवीस सरकार, आमच्या सरकारची भूमिका आहे की आपल्या महाराष्ट्राचा सलग विकास करणे, संपूर्ण विकास करणे। पणन मंत्री जयकुमार रावल यांनी सांगितलं की नाफेड मार्फत सोयाबीन खरेदी करू, मात्र अद्यापपर्यंत खरेदी सुरू झालेली नाही आहे, शेतकरी प्रतीक्षेत आहे। आपल्याला चुकीची माहिती आहे। या महाराष्ट्राची विक्रमी खरेदी सोयाबीनची, तुरीची नाफेडणी केलेली आहे, सरकारच्या माध्यमातून केलेली आहे। आणि आत्तापर्यंतच्या 20 वर्षाच्या खरेदीमध्ये यावर्षी सोयाबीन खरेदी सर्वात मोठी होती आणि आता तूर खरेदी सुरू झालेली आहे। कुठेही शेतकऱ्याचं सोयाबीन किंवा तूर घरी राहणार नाही याची काळजी सरकार घेईल। महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात सध्या मोठी चर्चा सुरू आहे। धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर भाजपने स्पष्ट भूमिका घेतली आहे। तसेच राज्याच्या विकासावर लक्ष केंद्रित करून रस्त्यांच्या क्रमवारीबाबतही विचार सुरू आहे।